आज या ठिकाणी अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांना समाजवादी पार्टीच्या वतीनं गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टीमुळे नुकसान, ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचे बीड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. नुकसान होऊन जवळपास आज 25 दिवस झालेले आहेत. शासनाच्या वतीनं काही ठिकाणी पंचनामे झालेत, काही ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. काही घरांच्या पडझडी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांचे गोटे, जनावरे वाहून गेलेले आहेत. जमीन नापीक झालेली आहे. काही ठिकाणची जमीन खरडून गेलेली आहे. पण आज 25 दिवस झालं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे अनुदान देणं गरजेचं होतं, ज्या कुटुंबावर आज वेळ आलेली आहे त्यांना सर्व सुविधा पुरवणं गरजेचं होतं, त्या सुविधा पुरवत असताना अद्यापपर्यंत अनुदान जाहीर झालेलं नाही किंवा कोणत्या पद्धतीनं पंचनामे झालेत. आणि शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान जे आहे ते सरकारने हेक्टरी अनुदान द्यावं, जी एकरी अनुदान द्यावं. कारण अनेक शेतकरी 36 गुंठे, 35 गुंठे, 48 गुंठे, 82 गुंठे असे गुंठेवर असल्यामुळं हेक्टरी फार शेतकरी कमी राहिलेले आहेत. तर सरकारला आम्ही जाहीर आव्हान करतो समाजवादी पार्टीच्या वतीनं की आपण गेले 25 दिवस होऊन गेलेला आहे, तात्काळ अनुदान वाटप आपण करावं आणि जेवढ्या लवकर होईल ज्या लोकांचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचे त्यांना रक्कम त्वरित देण्यात यावी असं आव्हान समाजवादी पार्टीच्या वतीनं आम्ही करतो. अन्यथा समाजवादी पार्टीच्या वतीनं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये